हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. माझ्या बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ माझ्या खास इयत्ता 5वीच्या बालमित्रांसाठी आहे, की ज्याच्यातून आपण इयत्ता 5वीच्या माय इंग्लिश बुक 5 मधली जी एक ॲक्टिव्हिटी आहे टॉकिंग अबाउट थिंग्समध्ये नंबर 2 ची, ज्याच्यामधून आपण जो तुमच्या पुस्तकाच्या पेज क्रमांक 12 वरती ॲक्टिव्हिटी की काही यावर आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रावरून आपल्याला काही इंग्रजी वाक्य करावायचे आहेत. ते आपण भरपूर वाक्य केलेली आहेत. आता ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त वाक्य कशी करायची ते पाहणार आहोत, जो तुमच्या ओळखीचाच भाग आहे. तुमच्या पुस्तकाच्या पान क्रमांक 12 वरती तुम्ही पाहू शकता टॉकिंग अबाउट थिंग्स ऑन पेज नंबर 12 ऑफ 5th स्टँडर्ड बुक माय इंग्लिश बुक 5. So let's start. Look at the pictures and frame meaningful sentences using the words. आता वर्ड्स कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जसं तुम्हाला चित्राच्या समोर दिलेलं आहे, आपल्याला 6 प्रिपोजिशन्स आहेत आणि या 6 प्रिपोजिशनचा वापर करून हे जे आपल्याला 6 चित्र दिलेत, यात काय दिलेले इन म्हणजे हा उंदीर कुठे आहे, तर या पिवळ्या टोपीच्या आत आहे. ऑन पिवळ्या टोपीच्या वर, अंडर म्हणजे टोपीच्या खाली, नियर म्हणजे टोपीच्या जवळ, इन फ्रंट ऑफ म्हणजे अगदी टोपीच्या समोरासमोर आणि बिहाइंड म्हणजे टोपीच्या पाठीमागे. म्हणजे 4 प्रिपोजिशन कोणते? इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड यांचा वापर करून आपल्याला वेगवेगळी अर्थपूर्ण वाक्य करावयाची आहेत. चला तर मग आजच्या फन लर्निंग ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया. Sentence number 1. There is a mouse in the hat. Number 2. The mouse is in the hat. The black mouse is in the hat. There is a black mouse in the hat. The black mouse is in the yellow hat. वाक्यामधली विविधता तुम्ही पाहू शकता की रिपिटेशन झालं नाही पाहिजे वाक्यामध्ये. आता एकच वाक्य तुम्ही पाहू शकता, देर इज अ माऊस इन द हॅट आणि द माऊस इज इन द हॅट. प्रत्येक वेळी वाक्य करताना हेल्पिंग वर्ब घ्यायला आपल्याला विसरायचं नाही. आता आपण काय केलं, माऊसला ब्लॅक नावाचं ॲडजेक्टिव्ह जोडलं आणि या ठिकाणी हॅटला एल नावाचं दुसरं ॲडजेक्टिव्ह जोडून पुन्हा आपण पुढचे 3 वाक्य काय केले, जास्तीचे केले. द लिटल ब्लॅक माऊस इज इन द येलो हॅट. आता पुन्हा लिटल नावाचं दुसरं एक ॲडजेक्टिव्ह माऊससाठी आपण यूज केलं. There is a black little mouse is in the big yellow hat. The little black mouse is in the big yellow hat. There is a little black mouse is in the big beautiful yellow hat. There is a mouse on the hat. आता तुम्ही in चे आपण किती वाक्य तयार केले, 9 वाक्य. इन या प्रिपोजिशनचे आपण 9 वाक्य वेगवेगळे अर्थात अर्थपूर्ण असे वाक्य तयार. आता बोलूया आपल्या पुढच्या प्रिपोजिशनकडे. कोणतं? ऑन. ऑन म्हणजे उंदीर आता कुठे आहे, ह्या टोपीच्या अगदी वर आहे. पहिले सेंटेन्स काय असेल, देर इज अ माऊस ऑन द हॅट. द माऊस इज ऑन द हॅट. द ब्लॅक माऊस इज ऑन द हॅट. देर इज अ ब्लॅक माऊस ऑन द हॅट. The black mouse is on the yellow hat. The little black mouse is on the yellow hat. There is a black little mouse on the big yellow hat. The little black mouse is on the big yellow hat. There is a little black mouse is on the big beautiful yellow hat. अर्थात प्रत्येक वाक्याचा मराठी अर्थ देखील तुम्हाला कळला पाहिजे. आता पाहू शकता, देर इज अ माऊस अंडर द हॅट. आता पुढचे 9 वाक्य आपण कोणतं प्रिपोजिशन यूज केलं या ठिकाणी, ऑन म्हणजे एखाद्या वस्तूच्या वर. आता जाऊया पुढच्या प्रिपोजिशनकडे, जे असेल अंडर. अंडर म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या खाली. पहिलं वाक्य काय तयार झालं, देर इज अ माऊस अंडर द हॅट. द माऊस इज अंडर द
hat. The black mouse is under the hat. There is a black mouse under the hat. The black mouse is under the yellow hat. The little black mouse is under the yellow hat. There is a black little mouse under the big yellow hat. The little black mouse is under the big yellow hat. There is a little black mouse under the big beautiful yellow hat. पुन्हा या ठिकाणी अंडरचे आपण पुढे 9 सेंटेन्सेस केले. आता पुढे जाणार आहोत आपण नियर कडे. There is a mouse near the hat. The mouse is near the hat. Near म्हणजे एखाद्या वस्तूच्या जवळ. The black mouse is near the hat. There is a black mouse near the hat. The black mouse is near the yellow hat. The little black mouse is near the yellow hat. There is a black little mouse near the big yellow hat. The little black mouse is near the big yellow hat. And there is a little black mouse near the big beautiful yellow hat. दोनच वाक्याचं आपण इथे 9 मध्ये आपण त्या ठिकाणी कन्वर्ट करत आहोत. आता नियरचं या ठिकाणी झालं. आता पुढे जाऊया आपण. कुठे पुढचं आपलं प्रिपोजिशन कोणतं असणार आहे तर इन फ्रंट ऑफ. म्हणजे इन फ्रंट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अगदी समोरासमोर पुढे. देर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट. द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. दोन वाक्यातला डिफरन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे. The black mouse is in front of the hat. There is a black mouse in front of the hat. The black mouse is in front of the yellow hat. The little black mouse is in front of the yellow hat. There is a black little mouse is in front of the hat, big yellow hat. The little black mouse is in front of the big yellow hat. There is a little black mouse in front of the big beautiful yellow hat. की वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह यूज करून मी वाक्याला कशा प्रकारे एक्सपॅन्ड केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रिपोजिशनचे 9 वाक्य या ठिकाणी सेंटेन्स मी तयार केलेले आहेत. आणि 9 वाक्य तयार करताना वाक्य कसं एक्सपॅन्ड झालेलं आहे, कोणत्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह यूज केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता जाऊया आपलं शेवटचं जे प्रिपोजिशन आहे ते म्हणजे बिहाइंडकडे. बिहाइंड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे. देर इज अ माऊस बिहाइंड द हॅट. The mouse is behind the hat. The black mouse is behind the hat. There is a black mouse behind the hat. The black mouse is behind the yellow hat. The little black mouse is behind the yellow hat. There is a black little mouse behind the big yellow hat. The little black mouse is behind the big yellow hat. And the last sentence, there is a little black mouse behind the big beautiful yellow hat. तर पहिल्या वाक्यापासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आपण कशा प्रकारे हे 54 म्हणजे 90 सेंटेन्स कशा प्रकारे एक्सपॅन्ड केलेलं आहे. किती आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह यूज केलेले आहेत तुम्ही पाहू शकता. लिटल, ब्लॅक 2 हे झाले माऊससाठी. बिग, ब्युटिफुल, येलो हे झाले हॅटसाठी. या असा गेम प्रत्येकाला तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे वाक्य करता आले पाहिजे. आता यातल्या काय पुढच्या जे काही फन लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणणार आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक अँड लर्न टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. So thank you very much for watching this video.